नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची मतमोजणी उद्या दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही मतमोजणी नगर परिषदेचे जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये होणार आहे. या संदर्भात आज दुपारी 1 वाजता सर्व उमेदवार आणि त्याचे निवडणूक प्रतिनिधी यांची आज सभा घेण्यात आली व या सभेमध्ये मतमोजणी ची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सर्वांना समजावून सांगण्यात आली. निवडणूक यंत्रणेमार्फत मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. मतमोजणीचे प्रशिक्षण सुद्धा घेण्यात आलेलं आहे. बुलढाणा नगर परिषदेसाठी एकूण 8 टेबलवर मतमोजणी होणार आहे. एकूण 2 फेऱ्यामध्ये ही मतमोजणी पूर्ण होईल. पहिल्या फेरीमध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 8 मधील जी सर्व मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्राची मोजणी होईल आणि ते झाल्यानंतर उर्वरित जे प्रभाग क्रमांक 9 ते 15 आहेत त्यांची दुसऱ्या फेरीमध्ये मतमोजणी होणार आहे. जशी प्रभागनिहाय मतमोजणी पूर्ण होईल त्या पद्धतीने जे प्रभागनिहाय जे निकाल आहेत ते निकाल जाहीर केले जाणार आहेत. पोलीस प्रशासनामार्फत सुद्धा सुरक्षा व्यवस्थेबाबत सर्व व्यवस्था केलेली आहे. त्यांची मीटिंग ही आमच्यासोबत झालेली आहे. तसेच उमेदवारांनाही सर्व आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. मतमोजणी झाल्यानंतर जे EVM आहे ते EVM जिल्हा स्ट्रॉंग रूम जे आहे ते जिल्हा स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी सीलबंद अवस्थेत ठेवण्यात येणार आहे. तसेच जी कंट्रोल युनिटमध्ये जी मेमरी आहे आणि निवडणुकीबाबतची सर्व कागदपत्रे ही मतमोजणी झाल्यानंतर ट्रेझरी येथील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितरित्या ठेवली जाणार आहे. साहेब, आपण काही नागरिकांना आवाहन करा. याबाबत उद्या निवडणुकीची जी प्रक्रिया पूर्ण झाली तर त्याची महत्त्वाचा दिवस आहे. उद्या निकाल जाहीर होणार आहे. तरी सर्व उमेदवार तसेच सर्व जे मतदार आहेत त्यांना निवडणूक प्रशासनामार्फत आवाहन करण्यात येते की सर्व व्यवस्था ही चोखरित्या पार पडलेली आहे. त्यामुळं अतिशय शांततेत व सुव्यवस्थितपणे ही मतमोजणीची प्रक्रिया आमच्यामार्फत पार पाडली जाणार. तरी सर्व यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. बाजारभाव तसेच आपला जो बुलढाणा नगरपालिका हद्दीतील जो आठवडी बाजार असतो तो दर रविवारी भरतो. मतमोजणी होणार आहे ती मतमोजणी 21 तारखेला म्हणजेच उद्या रविवारी होणार आहे. दर रविवारी हा आपला बुलढाणा नगर परिषद हद्दीतील आठवडा बाजार भरत असतो. त्यामुळे मतमोजणी होणार असल्यामुळे हा आठवडी बाजार 21 तारखेचा रद्द करण्यात आलेला आहे आणि हा बाजार आता पुढच्या दिवशी म्हणजे सोमवारी 22 तारखेला भरवण्यात येणार आहे.